नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत तुमच्या आमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे आटके पार झेंडा. मित्रांनो, कुठल्याही पुस्तकाची कादंबरीची सुरुवात ही प्रस्तावनेने होते. आपल्या कार्यक्रमाची प्रस्तावना इतकी सुंदर झालेली आहे की त्याबद्दलचं कुतूहल वाढतच गेलेलं आहे आणि आता ते आणखी वाढणार आहे, कारण पहिला टप्पा आपल्या कार्यक्रमाचा संपला आहे, पहिली फेरी संपली आहे आणि आजपासून सुरू होते दुसरी फेरी. आणि अर्थातच आपली स्पर्धा आता आणखी अटीतटीची होणार आहे, कारण आता एलिमिनेशन सुरू होणार आहे. काही लोकांना हा प्रवास इथेच थांबवावा लागणार आहे आणि अर्थातच हे परीक्षणाचं काम खूप जास्त अवघड होत जाणार आहे. त्यामुळे आधी त्यांचं स्वागत करूया, आपले लाडके परीक्षक उर्मिला मातोंडकर आणि मकरंद देशपांडे सर. मित्रांनो, लहान मुलं नेहमी गोष्टीचा हट्ट करतात. आई गोष्ट सांग ना, आजोबा गोष्ट सांगा ना, आजी गोष्ट सांग ना, कारण त्यांना गोष्ट खूप आवडते. पण इथे एक लहान मुलगी अशी आलेली होती जिची गोष्ट ऐकताना आबाल वृद्ध गुंग होऊन जातात, मती गुंग होऊन जाते आणि फक्त टाळ्या वाजवण्यासाठी हात एकत्र येतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रुती निगडेचं. नमस्कार. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताच प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येतो. शिवरायांना वाटे किल्ल्यांशिवाय कसले स्वराज्य, म्हणूनच अनेक किल्ले त्यांनी मोठ्या पराक्रमाने आपल्या ताब्यात घेतले. शिवरायांचे वाढते वर्चस्व पाहून आदिलशाही हादरली. बडीसाहेबा त्या काळी आदिलशहाचा कारभार पाहत होती. तिने दरबाराला प्रश्न विचारला, बताओ कौन लाएगा उस पहाड़ी चूहे को. दरबारात शांतता पसरली. शिवरायाशी मुकाबला करण्याचे धाडस कुणी दाखवेना, कुणी वीडा उचलेना. तेवढ्यात दिप्पाळ देहाचा एक सरदार धीमी पावलं टाकत दरबारासमोर आला. तुफान ताकदीचा, पोलादही हाताने वाकू शकणारा अफजल खान गर्वाने तो पुढे आला आणि वीड उचलून म्हणाला, मैं लाऊंगा शिवा को जिंदा या मुर्दा, वो तो एक पहाड़ी चूहा है, मैं उसे ऐसे मसल दूंगा. अफजल खान म्हणजे राक्षस, पहाडासारखा खान. शिवबाला मारण्यास निघाल्यावर सर्वजण चिंतेत होते. तेव्हा पंत सरदार शिवबाला म्हणाले, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. महाराज, तुम्ही अज्ञातवासात राहा. पण जिजाऊ म्हणाल्या, शिवबा हाच तो खान ज्यांनी तुमच्या आबासाहेबांना धोक्याने कैद केले होते, आणि हाच तो खान ज्यांनी तुमचे थोरले बंधू शंभूराजे यांचे मुंडके दख्खनच्या युद्धात चेंडू सारखे उडवले होते. हा खान स्वराज्यात घुसलाय, पण जिवंत स्वराज्यातून बाहेर जाता कामा नाही. मग महाराजांनी ठरवले, शक्तीपेक्षा युक्तीनेच खानाचा पराभव करायचा. अशा या खानाला मारण्याची योजना महाराजांनी आखली. पहिली योजना अशी होती की महाराज खानाला घाबरून पळून गेले, प्रतापगडावर लपले. घनदाट अरण्य असलेल्या प्रतापगडावर जाऊन महाराजांना पकडणे खूप अवघड होते. तेव्हा खानाने महाराजांना भेटीचा सांगावा धाडला. अशा या प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट ठरली होती. भेटीसाठी मोठा शामियाना उभारला होता. खान शामियान्यात आधीच येऊन बसला होता. गर्विष्ठपणे राजांचे मृत्यूची स्वप्ने पाहत होता. 2 दिवस महाराज खानाच्या भेटीस आले नाही. तेव्हा पंतांनी येऊन सांगितले, खान साहेब, तुमचे नाव घेताच महाराज थरथर कापतात. त्यांना ताप आलाय, त्यांची तब्येत खराब आहे. या घाबरण्याच्या नाटकामुळे खान गाफील राहिला. राजे तर सावधपणे खानाच्या भेटीस आले. शामियानाच्या दारापाशी आले. खान म्हणाला, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, तुम मुझे
के शरणो मैं तुम्हें जागीर दूंगा. पण जिजाऊने सांगितलेले श्रीरामाचे वाक्य महाराजांच्या मनात आले. अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. खानाने आपल्या भेटीसाठी दोन्ही हात पसरले. कपटी नजरेने पाहत विचार करत होता, इस शिवाजी को कैसे मारू, इसका गला दबा के मारू या इसको उठा के पटकू. महाराजांनी खानाला आलिंगन दिले. राजांचे मस्तक खानाने आपल्या डाव्या बगलेत दाबले आणि दुसऱ्या हाताने महाराजांच्या पाठीत कट्यार खुपसली. पण महाराजांना काही नाही झालं, कारण की त्यांनी चिलकात घातलं होत्या. महाराजांनी वाघ नाक्याचा मारा केला. खट गडबडला. तेवढ्यात महाराजांनी आपल्या बिचवानी खानाच्या पोटात बिचवा खुपसला आणि त्याचा कोथाच बाहेर काढला. खान ओरडायला लागला, दगा दगा, दुश्मन ने मुझे मार डाला. कोई से काटो, कोई से खत्म करो, कोई से मारो. खानाचा सैनिक आला सय्यद बंडा पाठीमागून महाराजांना वार करणाराच होता. तलवारी सकट त्याचा हात खाली तुटून पडला. महाराजांनी पाठीमागे वळून पाहिले तर जीवा महालने सय्यद बंडाला ठार मारले. म्हणूनच म्हणतात, होता जीवावरून वाचला शिवा. संभाजी कोंढाळकरांनी खानाचे मुंडकेच कापून टाकले. खानाच्या सैनिकांच्या मराठ्यांनी धूळ उडवला. प्रतापगडावर विजय तोफांचे आवाज दऱ्यात घुमू लागले. बर का मित्रांनो, आपणही शिवाजी महाराजांसारखं शूर व्हायचं. आपल्या भारतात येणाऱ्या शत्रूंना घाबरायचं नाही, त्यांच्याशी मुकाबला करायचा. कवी भूषण यांनी म्हणलं आहे, तेजतमा अंश पर कन्नजिबी कंस पर टोमलेंच बंस पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला, हाच तो प्रतापगड. त्या प्रतापगडाला मी नमस्कार करते. जय भवानी, जय शिवाजी. बोला सगळ्यांनी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. श्रुती, आजपर्यंत कोणीही त्या प्रतापगडाला असं वंदन केलेलं नव्हतं. या कथेनंतर जिथे अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला तिथे कथा संपली होती. मकरंद सर, मी कधी एवढे डायलॉग नव्हते ऐक. महाराजांना ताप आला हे मी नव्हतं ऐकलं कधी, की अफजल खानाच्या मनात काय चालू होतं, की याला कसा मारू, याला हे करू, हे करू, तो करू, वो करू, किंवा तो मसल देगा. श्रुतीना सगळं युद्ध लढत होती शब्दांनी, आणि अचानकपणे ना ती संस्कृत बोलते, आपलं ब्रह्मास्त्र काढते. हे रामाने काय सांगितलं होतं म्हटलं, आता काय सांगते, ते संस्कृत सुरू केलं की तिने. काय होतं ते संस्कृत आपलं आम्हाला जरा सांग बरं, अर्थ सांग त्याचा काय आहे. जरी लंका सोन्याची असली तरी मला ती आवडत नाही. माझा जन्म, माझी आई आणि माझा देश मला खूप आवडतो. वा, श्रुती, तू खूपच छान आहेस खरंच. आणि खरंच काही लोक स्पर्धेच्याही पुढची असतात आणि त्याच्याही पुढे जाण्याचं त्यांच्यामध्ये आम्हाला दिसतंय की ते जाण्याचं त्यांच्यामध्ये सर्व आहे. एक पॅकेज डील आहे ती, म्हणजे पूर्णपणे. आणि हे जे तुझं मराठी पाऊल पुढे पडतंय, तो झेंडा महाराष्ट्रातच नाही, अटकेपारच नाही, खूप 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 अटकेपार तुझा फडकावा. आणि तुझं हे कथाकथन ह्या महाराष्ट्राच्याही खूप 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 पुढे जावं. फार छान. आणि आता आपण पदकांकडे वळूया. किती पदकं तुला मिळतात श्रुती, मला पाहायची आहेत. उर्मिला, 10 पदकं. उर्मिलाजींनी 10 पैकी 10 पदकं दिलेली आहेत. मकरंद सर, तुम्ही किती पदकं द्याल? नाही, एक मिनिट. मला असं वाटतं की मकरंदने मार्क्स सांगण्याऐवजी माझी एक नवी युक्ती आपण ट्राय करूया. आज आपण मकरंदने किती पदकं देणार आहे हेच कोणाला सांगायचं नाहीये. कारण ह्या आठवड्याच्या शेवटी जेव्हा आपलं एलिमिनेशन सुरू होणार आहे, त्यावेळी आपल्याला कळेल की कोणाचा परफॉर्मन्स मकरंदला किती भावला होता. मला वाटतं आजपासून आपण ही जरूर ट्राय करूया. काय म्हणणे? वा, ग्रेट आयडिया.